आता आपण राजधानी दिल्लीतील नवीन लाल किल्ला या ठिकाणी आलेलो आहोत। हा किल्ला शहाजहानने म्हणजे पाचवा मुघल बादशाह शहाजहान याने ज्या वेळेला ताजमहालचं निर्माण केलं गेलं त्याच वेळेला 1648 साली हा किल्ला बांधला। त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948 रोजी 15 ऑगस्ट 1947-48 रोजी पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यावर स्वतंत्र ध्वज फडकवला। तेव्हापासून ती परंपरा आज तागायतही चालू आहे। 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या ठिकाणी ध्वज फडकवला जातो। मुघल सल्तनतीचा भरभराटीचा काळ हा शहाजहानचा काळ समजला जातो। 1648 रोजी ताजमहालचं निर्माण होतानाच या किल्ल्याचं निर्माण केलं गेलं। याच्यासाठी राजस्थानातील लाल बलुआ पत्थर वापरला गेला। तुम्ही पाहत असाल किती म्हणजे सुबक बांधकाम त्यावेळेला निर्माण केलं गेलेलं आहे। पूर्ण किल्ल्याच्या भोवती खंदक दिसून येतोय पाण्यासाठीचा, म्हणजे किल्ल्याच्या संरक्षणासाठी पाणी सोडलेलं असावं त्यावेळेला। आपण आता रेड फोर्टच्या मुख्य दरवाजा जो आहे लाहोरी गेट म्हणून ओळखला जातो त्या दरवाजाच्या समोर उभा आहोत। लाल किल्ल्याच्या आतमध्ये आपण आता हा कॅरिडॉर जो बघत आहोत, बाजाराचं चित्र या ठिकाणी दिसते। त्यावेळेला 17व्या शतकामध्ये या ठिकाणी कवर्ड बाजार म्हणून हा निर्माण केला गेला शहाजहानकडून। तो कसा निर्माण केला, का निर्माण केला तर 1646 मध्ये शहाजहाननी पाकिस्तानमध्ये पेशावरमध्ये असा बाजार पाहिला होता, कवर्ड बाजार म्हणून। त्यांनी त्याप्रमाणे या ठिकाणी प्रतिकृती निर्माण केलेली आहे। हे खासच विशेष असं म्हणता येईल त्याला। आता आपण नौबतखाना म्हणजे डंका वाजवण्याचं ठिकाण, नगारा ठिकाण याच्यासमोर उभा आहोत। या नौबतखान्याचं वैशिष्ट्य बाहेरून अलंकृत केलेलं दिसतंय, आतमध्ये सुद्धा त्याची वेगळी नक्षी तयार केलेली दिसतीये। याचा उद्देश हा की ज्या वेळेला बादशाह किंवा इतर रॉयल परिवारातले अधिकारी ज्या वेळेला दिवाणी आममध्ये प्रवेश करत असतील त्याच्या आधी त्यांची सूचना देण्यासाठी या ठिकाणी नगारा वाजत असते। बाहेरील बाजूला आपण नौबतखान्याची जी नक्षी पाहिली त्याच्यापेक्षा आतल्या बाजूची नक्षी आहे ही वेगळ्या लाल बलुआ पत्थरवर त्या ठिकाणी कार्व केलेली दिसून येते। पानं, फुलं, फळं यांची नक्षीकाम अतिशय सुंदर असं केलेलं दिसून येते। हा 1628 ते 1658 या वर्षापर्यंत शहाजहानचं साम्राज्य मुघल साम्राज्य म्हणून भरभराटीच्या परमोच्च शिखरावर होतं। त्याच वेळेला या किल्ल्याचं निर्माण केलं गेलं आणि हा समोरील त्याचा मयूर सिंहासनाचा भाग याच्या जो व्हाईट संगमरवरची जी वेगवेगळी पाना फुलांची मोरांची नक्षी जी दिसून येते ती बेंगॉलिक पद्धतीचं नक्षीकाम दिसून येते। पाठीमागे मोर दिसून येत आहेत आणि त्याच्यामुळेच या सिंहासनाला मयूर सिंहासन असं समजलं जायचं। याच ठिकाणाहून बादशाह दिवाणी आममध्ये जनतेच्या सगळ्या तक्रारी समजून घेऊन याच ठिकाणी न्यायनिवाडे केले जात असत। तर असा हा दिवाणी आम राजस्थानी बलुआ पत्थरमध्येच जी शैली आपण आग्र्याच्या किल्ल्यात दिवाणी आममध्ये पाहिलेली आहे तीच शैली या ठिकाणी दिल्लीच्या रेड फोर्टमध्ये आपल्याला दिसून येते। या किल्ल्याचंही आर्किटेक्चर जे आहे ते अहमद लाहोरी ज्याने ताजमहाल निर्माण केला याच्याकडूनच करून घेण्यात आलेलं आहे।